श्रीमती शरयू शरदचंद्र जोशी, एक कृतार्थ जीवनगाथा. शरयूताई गेल्या 7 दशकांच्या डोळस साक्षीदार, एक कर्तबगार किमयागार व्यक्तिमत्व, जीवनातली कांचन संध्या उजळून टाकणारी नंदादीपातील शांत वातच जणू. शरयूताईंचा जन्म 1 जून 1948 रोजी माधव आणि शकुंतला उपासनी यांच्या पोटी कल्याण इथं झाला. एरंडेल तालुक्यातल्या अंमळनेरजवळ बहादरपूर आणि अंबरनाथ इथं त्यांचं बालपण एकत्र कुटुंबात 7-8 भावंडांबरोबर अगदी आनंदात व्यतीत झालं. त्यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आणि गायनाची आवड, जी त्यांनी आत्तापर्यंत अगदी छान जोपासली आहे. त्या काळच्या जुन्या मॅट्रिकपर्यंतच्या शिक्षणानंतर शरयूताईंचा पाचोरा भडगाव इथल्या शरदचंद्र दत्तात्रय जोशी यांच्याबरोबर 1968 साली विवाह संपन्न झाला. पतीच्या सरकारी नोकरीमुळं चिंचगव्हाण, दापोली, धुळे आणि मालेगाव अशा अनेक गावांमध्ये त्यांनी वास्तव्य केलं. या दरम्यान त्यांचा परिवार विस्तारला आणि 1970 साली वैशाली, 1974 मध्ये मंगेश आणि 1977 मध्ये निलेश यांचा जन्म झाला. खरं तर सगळं कसं अगदी छान आणि सुरळीत सुरू होतं, परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. 1983 साली शरदचंद्र म्हणजेच अण्णांचं अचानक निधन झालं. या दुर्दैवी घटनेनं शरयूताईंच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, पण त्या खचल्या नाहीत. पतीच्या जागेवर अनुकंपा तत्वावर शरयूताई सेल्स टॅक्स विभागात रुजू झाल्या. त्यामुळं कुटुंब मालेगावहून नाशिकला स्थलांतरित झालं. आयुष्यातल्या या नव्या संघर्षाला शरयूताई जिद्दीनं आणि हिमतीनं सामोऱ्या गेल्या. लहान मुलांचं संगोपन आणि नोकरी अशी तारेवरची कसरत त्यांनी धैर्यानं पेलली. नाशिकमध्ये सुरुवातीला टाकसाळ लेन इथं कुर्डुकर वाड्यात एका छोट्याशा खोलीत त्यांनी 3 वर्ष वास्तव्य केलं. कालांतरानं परिस्थिती सुधारल्यानं शरयूताई मुलांसह अशोकनगर इथं बांधलेल्या छोटेखानी घरात 1986 साली राहावयास गेल्या. अण्णांच्या पश्चात 1988 साली मंगेश आणि निलेशच्या मौंजीच्या निमित्तानं घरात प्रथमच मंगल कार्य संपन्न झालं. रोज ऑफिससाठी अपडाऊन करतानाच मुलांच्या शिक्षणाकडेही त्यांनी अतिशय उत्तम लक्ष दिलं. मोठी मुलगी वैशाली, अर्थातच माईचं सटाणा इथल्या श्री गजानन जोशी यांच्याशी 1991 साली लग्न झालं. ही मोठी जबाबदारी शरयूताईंनी अतिशय खंबीरपणे पार पाडली. मंगेश आणि निलेश यांच्या कॉलेज शिक्षणापासून ते दोघांनाही त्यांच्या इच्छेनुसार स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यास त्यांनी कायमच प्रोत्साहन दिलं. या सगळ्या काळात त्यांनी आपल्या नातेवाईकांना कायम जोडून ठेवलं. दरम्यानच्या काळातच शरयूताईंचं आजी या पदावर प्रमोशन झालं. सारंग आणि शुभम या 2 गोंडस नातवंडांचं आगमन झालं. 2002 साली मंगेशचं श्रद्धाशी धूमधडाक्यात लग्न झालं आणि 2004 साली नातू शौनकच्या आगमनानंतर त्यांनी आपल्या राहत्या घराचा कायापालट केला. 2005 साली रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी आपल्या पर्यटनाच्या आवडीला मूर्त स्वरूप दिलं आणि केसरी टूर्स बरोबर काश्मीरची सहल केली. नंतर 2007 साली धाकट्या निलेशचा विवाह नेहाशी अगदी थाटामाटात संपन्न झाला आणि यथावकाश अद्वैत आणि गार्गी यांचं आगमन झालं. या दरम्यानच्या काळात निवृत्त जीवनाचा आस्वाद घेताना शरयूताईंनी देश विदेशातल्या पर्यटनाचा आनंद घेतला. शरयूताईंची दोन्हीही मुलं व्यवसायात उत्तम प्रगती साधत होती आणि त्यानंतर 2019 साली त्यांनी बांधलेल्या तेजोमय बंगल्यात संपूर्ण कुटुंबानं गृहप्रवेश केला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातच शरयूताई देखील आपल्या वयाचा अमृत महोत्सव साजरा करतायत
हा एक आनंदाचा क्षण. बागकामाची विशेष आवड असणाऱ्या तसंच स्वतःच्या फिटनेसविषयी कायम जागरूक असणाऱ्या, नाटक सिनेमाची आवड जोपासणाऱ्या, सगळ्या खर्चाचा चोख हिशोब ठेवणाऱ्या, आपल्या सर्वांच्या लाडक्या शॉपिंग लव्हर म्हणजेच शरयूताई. आज शरयूताईंची 75वी अर्थातच त्यांच्या वयाचा अमृत महोत्सव. आपल्या सगळ्यांतर्फे शरयूताईंना 75वीच्या अर्थातच अमृत महोत्सवाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. जीवेत शरदः शतम्, जीवेत शरदः शतम्.